नाशिकमध्ये चॉपरनं केक कापणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली। तरुणानं वाढदिवसाला चॉपरनं केक कापून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता। या व्हिडिओचा शोध घेत नाशिक पोलिसांनी कारवाई केली। येरवड्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाची धिंड काढण्यात आली आहे। येरवडा लक्ष्मीनगर परिसरात 12 रिक्षा आणि 2 दुचाकींची तोडफोड झाली होती। ज्या भागात तोडफोड झाली त्याच भागात गुंडांची धिंड काढण्यात आली। जालन्यात मेहगाव शिवारातील विहिरीत 17 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला। तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। मृतदेह उत्तरीय तपासासाठी धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलाय, तर या प्रकरणातील पुढील तपास भारत पोलीस करतात। हिंगोलीच्या सेनगावातील गोरेगाव परिसरात धक्कादायक घटना घडली। या नराधमानं 10 वर्षाच्या चिमुकल्याला घरात बोलवून अनैसर्गिक अत्याचार केला। मुलगा हा रस्त्यावर खेळत असताना नराधमानं त्याला घरात बोलावलं आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले। गोंदियाच्या देवरीमधील विद्यालयाच्या एका शिक्षकानं शाळेतीलच शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शिक्षकाच्या कृत्यामुळे विद्यालयात खळबळ उडाली। गोंदियात वाळू तस्करांची मुजोरी पाहायला मिळते। नियमांची पायमल्ली करत त्यांनी डंपरला चक्क 0 नंबरची नंबर प्लेट लावल्याचं समोर आलंय। फक्त महसूल विभागच नाही तर परिवहन आणि पोलिसांनाही हे तस्कर जुमानत नसल्याचं दिसतंय। या डंपरवर पोलिसांनी अनेकदा कारवाई सुद्धा केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेनं फेसबुकवर मैत्री करून शासकीय कर्मचाऱ्याची फसवणूक केली। विदेशी चलन आणि मौल्यवान गिफ्ट पाठवत असल्याचं सांगत शासकीय कर्मचाऱ्याला 16,69,000चा गंडा घातला। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पंढरपुरात 11 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। पंढरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईत पिकअपसह 2 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर एक पिकअपसह मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला। वर्ध्यात सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्या चौकशीतून घरफोडीचे 10 गुन्ह्यांची उकल झाली। वर्धा जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातही त्यांनी घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत। त्यांच्याकडून 15,88,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तामिळनाडू राज्यातून चोरीला गेलेलं सोनं बीडच्या केजमध्ये विकलं गेलं। तामिळनाडू पोलिसांनी कारवाई करत 1 किलो 200 ग्राम सोनं जप्त केलंय। मात्र खरेदी करणारा व्यापारी पळून जाण्यात यशस्वी झाला। नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे। घणसोली सेक्टर 16 मधील दर्याराजा हॉटेल समोरील एका कार वॉश सेंटरमध्ये ही कारवाई केली। अंमली पदार्थ विरोधी पथक आणि रबाळे पोलिसांकडून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधित पथकाकडून 21 किलो 320 ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय। लासूर स्टेशन जवळील खोजेवाडी फाट्यावर ही घटना घडलेली आहे। ही कारवाई करण्यात आली। आरोपी विरोधात वाळूज MIDC पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला।